नमस्ते मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. विराजला बघून तिने परत ड्रेस तिच्या पुढे धरला. तिला अर्धवट कपड्यात बघून त्याचे कान गरम झाले. तो सरळ पुढे गेला. तुम्ही जा. ती घाबरून त्याला लाजत पाठ फिरवून उभी राहिली. त्याला तिच्या पाठीवर मागून ती फिट्ट बसलेली हुकांची पट्टी दिसली. पुढे हात करत त्याने ते हुक काढून टाकले. दोन्हीकडे 2 टोक पडले. ओहो, काय करताय? ती घाबरून पुढे जायला लागली. पण त्याने तिला धरून फिरवलं आणि बेसिन शेजारी काट्यावर बसवलं. साक्षी घाबरून जोरात श्वास घेत होती. तिने पुढून घट्ट ड्रेस हाताने धरला होता. मान खाली घातली. पुढे त्याच्या पुढे. तेच जे आधी करायला पाहिजे होतं, पण थांबवत होतो मी स्वतःला. नाहीतर आता तुझा गैरसमज झाला नसता. विराज तिच्या गालाला हात लावत म्हणाला. ती ओठ दाबून खाली मान घालून बघत होती. हृदय धडधडत होतं तिचं. हे घालत नको जाऊ घरी. तिच्या खांद्यावरच्या पट्ट्या काढत म्हणाला. ओहो, साक्षी थरथरायला लागली. पोटात खड्डा पडला. त्याने तिचे हात खाली घेतले. ती हात काढत नव्हती, पण त्याने जबरदस्ती हात खाली घेतले. हातासोबत तिने धरून ठेवलेला ड्रेस पण खाली पडला. त्याने हळूच बोटाने त्या पट्ट्या बाजूला करत तो राहिलेला कपडा बाजूला काढून टाकला. तिचे हात परत स्वतःला झाकण्यासाठी वर आले. विराजने तिचे दोन्ही हात हातात घेऊन पाठीमागे एक हातात पकडले. तिच्याकडे पाहिले. लाजून साक्षीने डोळे बंद केले होते. ओठ तरतरत होते. शरीरात कंप होत होता. त्याचं लक्ष तिच्या गळ्यापासून खाली गेलं. जरासा फुगीर झालेला भाग, परत त्यावर अजून तपकिरी फुगीर भाग होता. टोक नव्हतंच तिथे. वयाचं किती होतं न तिचं? पूर्ण भरायची होती, पण आता तिच्या शरीरात तो भर घालणार होता. हे एवढे फिट्ट कपडे घालत जाऊ नको, विराज तिथेच बघत म्हणाला. साक्षी थरथरून जोरात श्वास घेत होती. हात सोडण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्यासमोर लाज वाटत होती. विराजने श्वास गरम झाले. तो उत्तेजित व्हायला लागला. विराजनी हळूच त्या फुगीर भागांवर फुंकर मारली. तिला अंगभर काटा आला. थरथरून उठली ती. जोरात श्वास घेत होती. डोळे बंद होते. काही बोलायला सुचत नव्हतं. तिच्या शरीरावर काटा बघून तो हसला. वरचा फुगीर भाग जरा आकुंचन पावला होता. खूप मेहनत घ्यायला लागेल. हळूच बोट त्याच्यावर फिरवत म्हणाला तो. तिने जोरात उसासा सोडला. आंग चोरून घेतलं. विराजने पुढे होऊन तिच्या ओठावर ओठ दाबले. खालच्या ओठाला तोंडात घेऊन तो चोखू लागला. साक्षीच्या शरीरात रक्त सळसळलं. विराज त्याच्या ओठांना चोखत होता. त्याचा हात तिच्या पोटावरून फिरत वरच्या फुगीर भागावर आला. हातांनी दाबल्यावर साक्षीने मोठा श्वास घेतला. ती तडफडत होती. त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत होती. तिला वर कट्ट्यावर बसवलं होतं म्हणून ती बरोबर त्याच्या चेहऱ्यासमोर येत होती. त्याने तिचे हात सोडून तिची मान एका हाताने नीट धरली. हात सुटल्यावर साक्षी त्याला लांब करण्याचा प्रयत्न करू लागली. त्याचा हात काढायला लागली. त्याने थांबून तिच्याकडं पाहिलं. त्याचे डोळे नशिले लालसर झालेले दिसत होते. श्वास गरम झालेले तिच्या तोंडावर येत होते. विराजने तिचे दोन्ही हात खांद्यावर ठेवले.
ती त्याच्याकडे बघत नव्हती. तिची मान पकडून वर केली. परत एकदा तिच्या ओठांचा रसपान करायला लागला. आता त्याचे दोन्ही हात तिच्या दोन्ही ओबरावर होते. हातांनी हळूहळू चोळत कलाकुसर करत होता. हातात येत होते त्याला. हे हात लावून समजलं. हळूहळू तिच्या मानेवर ओठ फिरून गळ्यावरून तो खाली आला. जिच्या एका फुगीर उभारावर त्याने जीभ फिरवली ती परत थरथरून तडफडली. त्याचं डोकं बाजूला करायला प्रयत्न केला. विराज जराही हलला नाही. त्याने तो तपकिरी भागा तोंडात ओढला. साक्षीला डोळ्यातून लाट उसळली. अंगभर काटा आला. तिचे डोळे बंद होते. तोंड लाल पडलं होतं. मादक भाव तोंडावर होते. त्याने तोंडात आतल्या आत जीभ फिरवली. टोकावरून बारीक आवाज आला साक्षीचा. आता विराज चेतावला. त्याने चोखायला सुरुवात केली. साक्षीला श्वास घेता येत नव्हतं. त्याचे डोक्यावरचे केस तिने घट्ट धरले होते. दुसऱ्या हाताने विराज दुसरे उभार चोळत होता. तिच्यावर दुहेरी हल्ला केल्यावर तिला सुधारत नव्हतं. त्याच्या ओठाचा हातांचा पुरुषी स्पर्श तिला मोहरून टाकत होता. तिने स्वतःही कधी नीट हात लावून बघितले नसतील ते आता त्याच्या तोंडात होते. विराज थांबून त्यावर नाक घुसळत दुसऱ्या बाजूला आला. तेही तोंडात ओढून चोखायला लागला. एकीकडे हात चालू होता. आता तोंडात आलेला तपकिरी भाग आकुंचन होऊन थोडा कडक झाला होता. ती उत्तेजित झाली होती. तिचे हात त्याच्या केसातून फिरत होते. मध्येच दातांनी चावत होता. त्याच्या उत्तेजना बाण तोडायला बघत होत्या. हाताचा आणि तोंडाचा जोर वाढला होता. तिच्या तोंडातून आता सुस्कारे बाहेर येत होते. विराज दोन्ही हाताच्या मुठीत उभार घट्ट धरून कधी इकडे कधी तिकडे तोंडात ओढत होता. शेंड्याचा भाग आता दिसत होता. दाबून साक्षीच्या उत्तेजना वाढल्या होत्या. ती ओठ गच्च हातात पकडून होती. शरीरात भावनांनी होणारी दगमग समजत नव्हती. आतल्या आत तिला बदल जाणवत होता. हार्मोन्स बदलत होते. विराजने लगेच साक्षीला उचलले आणि बाहेर घेऊन आला. तिला बेडवर टाकून तो शर्ट काढून तिच्यावर आला तसाच परत तिच्या हुळहुळलेल्या उभारांवर तुटून पडला. साक्षीला दुखायला लागलं म्हणून बास थांबा म्हणत होती. याचा असंच रोज पिऊन बाहेर येतील. रोज मालिश केल्यावर भरून निघतील. तो धपापलेल्या आवाजात म्हणाला. त्याने त्याचं काम थांबवलं नव्हतं. त्याची उघडी छाती बघून साक्षी जास्त उत्तेजित होत होती. त्याच्या खांद्यावर पाठीवर तिचे थरथरते हात फिरत होते. तोंडातून फुंकार बाहेर पडत होते. तडफडत होती ती. त्याचे हात तिच्या शरीरावर फिरत होते. ओठ मानेवर, गळ्यावर, पोटावर फिरत होते. विराज जोरात श्वास घेत होता. तो उठून पॅन्ट काढणार तेव्हाच नेमक्या वेळेला त्याचा फोन वाजला. फोनकडे पाहिले. आईचा फोन होता. विराज बाजूला झाला. डोळे बंद केले. कमरेवर हात ठेवत शांत झाला. वेळ चुकली होती त्याची. साक्षी हात आडवे ठेवून उठली. हा आई बोल. विराज फोन घेऊन बोलायला लागला. साक्षी पलंगावरून उठली आणि पळत बाथरूममध्ये गेली. एवढ्यासाठी फोन केला होता का फक्त? विराज मोठ्या आवाजात म्हणाला. त्याने फोन कट केला. साक्षी बाथरूममध्ये गेली होती. तो केसात हात फिरवत बेडवर बसला. साक्षी आल्यावर तिनं त्याच्याकडे पाहिलं नाही. ती बाहेर जायला लागली. आईने तुला चहा करून ठेवायला सांगितला आहे. तिच्यासोबत कोणीतरी मैत्रीण येत आहे. विराज साक्षीला जाताना म्हणाला. तो तसाच पलंगावर मागे झोपला. त्याचा सगळा मूड गेला होता. साक्षी खाली गेली. तिची सासू भाजीपाला घेऊन मैत्रिणीसोबत येतच होती. चहा नाश्ता झाला. सासूची मैत्रीण गेली. रात्रीच्या जेवणाची तयारी चालू झाली. जेवण झाल्यावर साक्षी वर अभ्यास करण्यासाठी आली. विराज जरा वेळ बाहेर गेला होता.
अर्ध्या तासात तो परत आला. खोलीत आल्यावर त्याने कडी लावली. काय करत आहेस? ती अभ्यास करत होती. तिच्या मागे येऊन विराज म्हणाला. तिने त्याच्याकडे पाहिले नाही, पण कोणता विषय करत आहे ते सांगितलं. विराजने तिचे केस मानेवरून एका बाजूला केले. तिच्या मानेवर त्याचे ओले ओठ ठेवले. साक्षीने लगेच अंग चोरून घेतलं. हे नंतर करा ना. तिच्या खांद्यावर हात ठेवत कानात गरम श्वास सोडत म्हणाला. नाही. तिला बोलायला सुचत नव्हतं. अंग चोरून घेत होती. का? चल ना. तो आहे तसाच होता. तिला त्याच्या हातांनी कुरवाळत होता. हळूहळू त्याचे हात तिच्या गळ्यावरून खाली गेले. साक्षीनं डोळे बंद केले. एक मोठा श्वास घेतला. तिच्या शरीराला त्याच्या हातांनी वेगळ्या चेतना जाणवत होत्या. विराजने तिला खुर्चीवरून उठवून त्याच्याकडे वळवलं. नाही, नको. ती लांब व्हायचा प्रयत्न करत म्हणाली. परत मागे फिरली. साक्षी त्याने मागून मिठी मारली. तिच्या उघड्या मानेवर ओठ दाबले. त्याला राहावत नव्हतं आता तिच्यापासून लांब. तो उत्तेजित व्हायला लागला होता. विराजचे हात तिच्या टी-शर्टवरून मधून वर आले. तिचे फुगीर उभार त्याच्या हातांनी दाबू लागला. तिनं श्वास गिळला. तिचं शरीर त्याला साथ देत होतं. अंगावर काटा येत होता. डोळे बंद होत होते. पण डोकं तिचं शांत नव्हतं. डोक्यात अजून राग तसाच होता. ती परत त्याचे हात बाजूला करत लांब झाली. विराज पण थांबला. काय झालं? आवडलं नाही का? विराज तिच्याकडं बघत म्हणाला. तुम्ही कॉलेजमध्ये साक्षी बोलायला लागली, पण त्याच्याकडे पाहिल्यावर विराजला राग आलेलं दिसलं तिला. काय कॉलेज लावलं आहे? तिथे जॉब करतो म्हणून सगळ्यासोबत बोलावं लागतंच ना. विराज चिडून बाजूला गेला. मग मी पण मुलांसोबत हसून बोललेलं, त्याच्यासोबत बसलेलं आवडेल का तुम्हाला? तिला पण राग आला म्हणून ती म्हणाली. लहान होती म्हणून शब्दाचं वजन तिला माहीत नव्हतं. अजिबात नाही ना. नाही. कोणत्याच मुलाशी काम सोडून हसून बोलायचं नाही. विराज रागात तिच्याकडे येऊन हाताच्या कोपराला ओढून म्हणाला. त्याने ओढल्याने ती घाबरली होती. चुकीचं बोलली का तिनं आठवलं. काय बोलली ते? तिच्या डोळ्यात पाणी आलं. विराज साक्षीला घाबरलेलं डोळ्यात पाणी आलेलं बघून शांत झाला. तिच्या दोन्ही हात तिच्या गालाला लावले. कशाला गैरसमज करते? विराज बोलत होता. पण साक्षी रागात त्याचे हात काढायला लागली. जसं तुम्हाला नाही आवडतं तसंच मला पण नाही आवडत तुम्ही दुसऱ्या कोणाशी हसून बोललेलं. मुलींना तुम्ही ओरडता, रागावता तरी त्या तुम्हाला किती हँडसम आहेत म्हणतात. तुम्ही आवडता म्हणतात. तुमच्याकडे बघत राहतात. मला नाही आवडत हे. मला राग येतो आणि तुम्ही कोणाशी हसून बोलले तर समोरच्यांना काय वाटणार? साक्षी रडत त्याला बोलली. विराजला हे ऐकून हसायला आले. त्याच्यापेक्षा ती लहान होती आणि तिचे विचार पण तिच्यासारखे होते. तुला तरी आवडेल ना मी? तिचे डोळे पुसत हनुवटी वर करत विराज म्हणाला.
साक्षीने रागात मानेला झटका दिला. विराजने तिला दोन्ही हातांनी कवटाळले. हसायला आले त्याला. तुला आवडतो का माहीत नाही, पण मला तू खूप आवडते. असं वाटतं प्रेम जडलं आहे तुझ्यावर. तो विषय बदलवून बोलला. साक्षीचा राग कमी झाला. त्याच्यापासून बाजूला व्हायला धडपडत नव्हती आता. माझं लग्न झालं आहे हे मी सांगितलं आहे कॉलेजमध्ये. फक्त तुझ्याशी झालं हे नाही सांगितलं. तुलाच कोणी काही बोलायला नको म्हणून. मला काही प्रॉब्लेम नाही. उद्या पण सांगू शकतो. माझी बायको तू आहेस आणि फक्त 1 महिन्याचा प्रश्न आहे. मी पहिली कंपनी सोडली म्हणून टेम्पररी कॉलेजवर लेक्चरर म्हणून जॉब करतोय. ते पण लग्न व्हायचं होतं म्हणून. नाहीतर घरीच बसणार होतो 1 महिना. दुसऱ्या कंपनीत इंटरव्ह्यू आहे. तो क्लिअर झाला की तिकडे जॉईन होणार आहे, विराज बोलला. ती त्याच्याकडे बघायला लागली. तो कॉलेजमधून एकदाचा जाणार आणि मुली म्हणतात ते तिला ऐकायला भेटणार नाही म्हणून बरं वाटलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिकडे मी जॉब करणार. तिथेही लेडीज स्टाफ असेल. त्यांच्यासोबत एकत्र टीम वर्क असेल म्हणून मी त्यांच्याशी बोलणार नाही असं होणार नाही. तू बायको आहेस आणि तुझी जागा आता दुसरं कोणी घेऊ शकत नाही. माझ्या मनात फक्त तू राहशील हे लक्षात ठेव. परत असे गैरसमज करून घेऊ नकोस, विराज म्हणाला. आता साक्षी त्याच्याकडं बघत हसली. तिच्या मनातला सगळा राग समज निघून गेले. ती हसल्यावर विराजने तिला उचलून घेतलं. आता चल, कुठं जाशील? विराजने तिला पलंगाकडे आणलं. त्याच्या पॅन्टच्या खिशातून त्याने एक पाकीट काढलं. हे साक्षी ते बघून घाबरली. परत मागे सरकायला लागली. वाईट तोंड केलं होतं, अजीब काहीतरी बघितल्यासारखं. मग तुला लगेच प्रेग्नेंट व्हायचं का? विराजने ते बाजूच्या टेबलवर ठेवलं. ती घाबरून बघत होती. पोटात कसंतरी झालं. त्याच्या म्हणण्यानं तुम्हाला कसं माहीत? तुमच्याकडे कसं म्हणजे? तुम्ही हे आधी पण साक्षी म्हणायला लागली. अगं बाई नाही, तूच आहेस पहिली आणि शेवटची. आता जेवल्यावर यासाठीच बाहेर गेलो होतो. माहीत असतं ना ते एवढं? काही पण विचार नको करत जाऊ तू, विराज जरा मोठ्याने म्हणाला. मित्रांनो, भाग 3 येईपर्यंत तोपर्यंत माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा. मी तुम्हाला असेच नवीन भाग नवीनच तुमच्याकडे माझ्या चॅनलवर घेऊन येईल. तर बघत राहा माझे भाग. थँक्यू.